या पृथ्वीवर संघर्ष सर्वत्र घडत आहे. अनेक स्वरूपात. दोन देशांमध्ये तो घडतोय, दोन समाजांमध्ये घडतोय, कुटुंबात घडतोय, तुमच्या आत घडतोय. हो ना? पण तुमच्या आत संघर्ष असल्यामुळेच तुमच्या बाहेर देखील संघर्षाची शक्यता आहे. हो की नाही? तुमच्या आत हिंसा असल्यामुळेच जगात हिंसा शक्य आहे. जर तुमच्या आत अजिबात हिंसा नाहीये, तर जगात हिंसा शक्य आहे का? नाही. तर आपल्याला फक्त आतल्या संघर्षाकडे पाहायचं आहे. आपण जर हे स्थिर केलं, तर बाहेरचा संघर्ष हळूहळू स्थिर होईल. थोडा वेळ लागेल, कारण आपण त्याला ठराविक गती दिली आहे. पण ते स्थिर व्हायला हवं, हो की नाही? जर आपण सर्वजण खरोखर शांत मानव झालो, आपल्या आत कोणताही संघर्ष नाहीये, तर मुंबई शांत असेल का? शांत मुंबईसाठी आपल्याला वेगळी मोहीम राबवावी लागेल का? नाही. जर लोक शांत असते, तर समाज देखील शांत असता, हो की नाही? तर संघर्ष कशाचा आहे? संघर्ष फक्त इतकाच आहे. तुम्ही अशा गोष्टींशी ओळखले गेला आहात, ज्या नाही आहात. तुम्ही अनेक गोष्टींसोबत ओळखले जाताय, ज्या तुम्ही नाही आहात, हो की नाही? आत्ता सध्या समजा हे भांडं तुमचं आहे. तुम्ही याला फक्त एक भांडं म्हणून हातात घेत नाही. समजा हे भांडं तुमच्या खापर पणजोबांकडून तुमच्याकडे आलंय. आता हे नुसतं एक भांडं राहिलेलं नाहीये. बरोबर? तुम्ही त्याच्यासोबत ओळखले जाताय. जर मी हे भांडं घेऊन निघून गेलो, तर हे मिळवण्यासाठी तुम्ही मरायला तयार असाल. असं आहे की नाही? आता तुम्ही या भांड्यासोबत इतके ओळखले गेल्यामुळे जर मी हे भांडं तोडलं, तर तुमचं हृदय तुटेल. जरा पहा, तुम्ही असं किती गोष्टींबाबत केलं आहे? तुम्ही घालता त्या कपड्यांपासून, सोबत राहणाऱ्या लोकांपर्यंत, तुमचं राहतं घर, तुमच्या मालकीच्या वस्तू, प्रत्येक गोष्ट तुम्ही झाला आहात, हो की नाही? हो ना? तर तुम्ही जे आहात ते इथं नाहीये. तुम्ही जे आहात ते सगळीकडे पसरलेलं आहे. जेव्हा तुम्ही सगळीकडे पसरलेले असता, साहजिकच तुम्ही जिथे कुठे जाता, तिथं ते अडकून पडतं. हो ना? जेव्हा तुम्ही जे आहात ते इतकं पसरलेलं आहे, मग कुठल्याही दिशेनं गेलात तरी प्रत्येक दरवाजात अडकून पडाल. हेच तर घडत आहे. म्हणूनच सतत घर्षण आणि संघर्ष. कारण तुम्ही अशा अनेक गोष्टींसोबत ओळखले जाताय, ज्या तुम्ही नाही आहात. जेव्हा मी म्हणतो की तुम्ही अशा गोष्टींशी जोडले गेलाय, ज्या तुम्ही नाही आहात, त्यात तुमचं मन देखील येतं, शरीरसुद्धा येतं. तुमचे विचार तुमचे नाहीयेत, जरा पहा. तुमच्या भावना तुमच्या नाहीयेत, जरा पहा. या सर्व गोष्टी तुम्ही बाहेरून घेतल्या आहेत आणि स्वतःची ओळख त्यांच्याशी जोडली आहे. असं आहे की नाही? हो ना? शरीर तुमचं नाहीये, ते असं काही आहे जे तुम्ही बाहेरून घेतलंय. जर तुम्ही इथे बसलात आणि कशासोबतही ओळखले जात नाही, मग तुम्ही स्वतःसोबत आहात. तुम्ही तुमची ओळख कशाशीही जोडत नाही किंवा तुम्ही अशा काल्पनिक परिस्थितीत जात नाहीत किंवा असे बनत नाही, जे तुम्ही नाही आहात. एक माणूस मानसोपचार तज्ज्ञाकडे गेला. तो म्हणाला, "डॉक्टर, मला सतत असं वाटतंय की मी ओला रंग आहे. मला कोणालाही स्पर्श करायची भीती वाटते, कारण मी ओला रंग आहे असं वाटतं." मग डॉक्टर म्हणाले, "काही हरकत नाही, मी तुमचा उपचार करेन." 6 महिने. डॉक्टरांनी त्याला खूप महागडे उपचार दिले. मग हळूहळू त्या रुग्णाला बरं वाटू लागलं. आणि एके दिवशी तो आला आणि म्हणाला, "डॉक्टर, मला आता बरं वाटतंय. आता पूर्वीसारखं वाटत नाहीये. तुमचे खूप आभार." त्यानं बिल भरलं आणि त्याला डॉक्टरांसोबत शेकहँड करायचा होता. डॉक्टर म्हणाले, "मला हातावर ओला रंग लावून घ्यायचा नाहीये." एकदा का तुम्ही जे नाही आहात अशा गोष्टींशी ओळख जोडली की स्वभावाने भ्रामक बनता, हो की नाही? आणि सगळा संघर्ष फक्त यामुळेच आहे की तुम्ही वास्तवाच्या संपर्कात नाही आहात. तुम्ही भ्रमात आहात. तुमचे विचार, भावना हे सगळं विशिष्ट ओळखींमुळे येत आहे. हे असं आहे की नाही?
जर तुम्ही इथे बसू शकलात, शांभवी तुमच्यासाठी हे करेल. जर तुम्ही इथे बसलात, तर तुम्ही पाहाल की शरीर इथं आहे, मन कुठेतरी आहे आणि तुम्ही दुसरीकडे आहात. याचा अर्थ तुम्ही सर्वांपासून अनोळखी झाला आहात. तुम्ही नुसतेच तिथे आहात. एकदा का तुम्ही शरीरासोबत ओळखले गेला नाहीत, एकदा का मनासोबत ओळखले गेला नाहीत, मग तिथे संघर्ष असू शकतो का? जर तुम्हाला जीवनातलं कोणतंही दुःख माहीत असेल, तर ते दुःख एकतर तुमच्या शरीरातून किंवा मनातून आत आलंय, असंय की नाही? तुम्हाला दुसऱ्या प्रकारचं एखादं दुःख माहितीये का? एकदा का तुम्ही आणि तुमचं शरीर यांच्यात अंतर आलं, एकदा का तुम्ही आणि तुमचं मन यांच्यात अंतर आलं, मग हाच दुःखाचा अंत आहे. आता हे अस्तित्व यापुढे दुःखी होऊ शकत नाही. मग संघर्षाचा प्रश्नच उद्भवत नाही. For more on Sadhguru, visit www.ishafoundation.org.